नमस्कार सगळ्यांना. सुवर्णा पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता सध्या आपलं रक्षाबंधन जवळ येते. तर रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे. तर नारळी पौर्णिमेला सगळेच नारळी भात खूप बनवतात. पौर्णिमा पण नारळी पौर्णिमेचा नारळ म्हणजे खोवलेला नारळ किंवा आपला सुका नारळ आणि रक्षाबंधनासाठी स्वीट असं सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे आज. तर रक्षाबंधन म्हणून काहीतरी गोड आणि झटपट होणारा असा. त्याचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. तर सुक्या खोबऱ्याचे म्हणजे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं दूध, सुकं खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, साखर, तूप, ही दुधावरची साय, हे ड्रायफ्रूटचे मिक्स, केशर घातलेलं दूध आणि वेलची पूड. आता आपण साहित्य बघितलं. आता आपण हे सगळं साहित्य एका कढईमध्ये नॉनस्टिक पॅन घ्यायची, नाहीतर ते खाली चिटकेल. तर नॉनस्टिक पॅन घ्यायचे. तर मी हे एक नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे. तर गॅस लावून घेते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकून झालं की त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं. आता याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे. तर तूप छान असं विरघळून घ्यायचं. त्यानंतर टाकायचे डेसिकेटेड कोकोनट आणि याला छान 2-3 मिनटं असं थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं सारखं असं परतत राहायचं, नाही तर त्याचं लालसर होईल. त्यामुळे सारखं परतत राहायचं त्याला. त्याचा असा थोडासा गोल्डन गोल्डन रंग येतो, तसा रंग येऊ द्यायचा. आणि थोडासा असा कच्चापणा पण निघून जातो थोडासा भाजला की. हे बघा, आता हे भाजलं. याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. दूध लागेल तसं तसं टाकायचं बाइंडिंगसाठी. आता दूध टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टाकायचे साखर आणि मिक्स करून घ्यायचं. आता साखर छान अशी विरघळली गेली पाहिजे, तोपर्यंत हे भाजत राहायचं. जेव्हा आपण हे खोबरं आणि त्यात साखर वगैरे टाकून दूध पूर्ण भाजतो ना, त्याचा वास एवढा छान असा गोड गोड वाट पसरतो ना सगळीकडे की ती कधी होईल असं. त्याच्यामुळे खाण्याची इच्छा अजून आपली वाढते. पण याला खूप पेशन्स लागतात. होतो पटकन, पण थोडंसं पेशन्स चेक करतो हा माणूस पदार्थ. तर साखर छान आपली मिक्स करून घ्यायची. आता आपली साखर छान अशी मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड, मिक्स करून घ्यायचं.
वेलची पूड मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे ड्रायफ्रुट्स. तर परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या साईडने कढईला जे काही लागलेलं असेल ते सगळं. त्यानंतर टाकायचे साय, मलाई आणि मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून झालं सगळ्यात लास्ट टाकायचं आहे हे केशर घातलेलं दूध आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्याने थोडासा असा कलर बदलायला, दुसरं काही नाही. आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा आपलं किती छान दिसतंय हे. हे बघा असं बाइंडिंग होतं त्याला. आता हे झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. आता हे जे सारण आहे आपलं, हे जे सगळं सारण आहे हे एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचं. थंड होऊ द्यायचं. A few moments later. हे बघा आता आपलं हे सारण जे आहे हे छान थंड झालंय. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. हे बघा छान सारण असं मिक्स झालंय, त्यामुळे लाडू पण छान वळले जाते. छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एकदम पटकन आणि झटपट होतात हे लाडू. काही याच्यात सायन्स नाही आहे. आणि तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतं चवीला. जेवढं लवकर हे बनतात ना तेवढं लवकर हे संपतात पण, कारण खायला खूप सुंदर लागतात गोड गोड. बघा करून बघा रक्षाबंधनला. हे सगळे बनवून घ्यायचे. आणि हे तुम्हाला जर गरम नसेल खायचे तर थंड फ्रीजमध्ये ठेवा तर मस्त लागतं. मी छोटे छोटे बनते, खायला पण बरे पडतात. हे बघा आपले डेसिकेटेड कोकोनटचे मस्त लाडू तयार आहेत. तर या खायला. आणि मी या रक्षाबंधनाला हे बनवलं आहे. तर या रक्षाबंधन तुम्ही तुमच्या भावासाठी या तुमच्या हाताने काय बनवलं ते मला नक्की सांगा. तर झटपट होणारा हा पदार्थ आहे, तर तुम्ही पण करून बघा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. खात राहा.